नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील काही महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार असल्याचं त्यांनी आज सांगितलंय. तसेच त्यांच्या उपोषणाची सुरुवात 4 जून रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाचा मराठा समाजाला कोणताही फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केलाय. राज्यातल्या शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 2 शिक्षक आणि 2 पदवीधर जागेसाठी निवडणुका 10 जून रोजी होतील असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं. पण काही शिक्षक पदवीधर संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. शाळांना सुट्टी असल्यानं मतदानावर परिणाम होईल असं शिक्षक संघटनांचे म्हणणे होते. याची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत 14 लोकांचा बळी गेला. वस्तुस्थिती पाहता हे बळी हकनाक गेल्याचं स्पष्ट होतंय. प्रशासकीय यंत्रणांची बेपर्वाई किती घातक ठरते याचा हा नमुना आहे. रेल्वे पोलीस या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं समोर येत असलं तरी महापालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. रेल्वेच्या हद्दीत असलेल्या 3 अनधिकृत होर्डिंग बॅनरवर पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळणार याची आकडेवारीच मांडली आहे. भारतीय जनता पक्षाला 13 ते 14 जागा, शिवसेना शिंदे गटाला 2 ते 3 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. एकूण महायुतीला 16 ते 18 जागा मिळतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. उपराजधानी नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलीस पुन्हा ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभाग असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ केले. तर यासोबतच 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारलाय. गांजा तस्करीमध्ये सहभाग असलेल्या पोलीस हवालदार रोशन उगलेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 2021 मध्ये रोशन उगलेला त्याच्या पत्नीसह ओडिसामधून गांजाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. तर युवराज राठोड आणि आदित्य यादव या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजप सोबत जायचं होतं असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. 2021 मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकास कामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजप सोबत जाण्यासाठी इच्छुक होते असं तटकरेंनी सांगितलंय. शिवसेनेला भाजपसोबत अजिबात जायचं नव्हतं. उद्धव ठाकरे हे शब्दाला पक्के असे गृहस्थ आहेत. तटकरे यांचे दावे चुकीचे आहेत. तटकरेंच्या दाव्यांमध्ये तथ्य नाही असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरेंचे सर्व दावे फेटाळले आहेत. तसेच मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल असेही संजय राऊत म्हणाले आहेत. देशातील लोकसभा निवडणूक ही लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही अवघड दिसतंय. परिणामी केंद्रात सत्ता बदल होण्याची दाट शक्यता असल्याचे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले. विविध राज्यांमधून आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड असल्याचे दिसतंय. देश आणि राज्यात भाजप विरोधी वातावरण दिसत आहे. परिणामी गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला सध्या बहुमताचा 272चा आकडा गाठणेही अवघड दिसत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय. नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मर्जीतले बिल्डर 800 कोटींचे लाभार्थी आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. तसेच संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिलंय.
राज्यातील वातावरणात मोठा बदल झालाय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। विशेष मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। या पावसामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत। दरम्यान हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।